हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 29 जानेवारी या दिवशी वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। ही संकष्टी चतुर्थी या वर्षातली म्हणजे 2024 या वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी सोमवारी आल्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे। कारण या दिवशी सोमवार आहे। सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि त्यांचे पुत्र गणपती यांना ही चतुर्थी समर्पित असते। तर ही सुद्धा सोमवारी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि या सोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। मसूर डाळीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे तुमच्यावरती असणारा सर्व कर्ज, अडचणी, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि पुढील 7 पिढ्या तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही। तर हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी किंवा एखादा आपल्यावरती जर कर्ज असेल किंवा तुमचं दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते। तर या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय आपण जर या दिवशी केला तर आपल्या घरातल्या प्रत्येक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील। तर यासाठी पहा तुम्हाला काय करायचं आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त मसूर डाळ लागणार आहे। तर ही जी मसूर डाळ आहे तर ती तुम्हाला लाल रंगाची मसूर डाळ असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे। धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी ही मसूर डाळ अतिशय महत्त्वाची मानली जाते। एका प्लेटमध्ये तुम्हाला ही मसूर डाळ घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला जो दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळचा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे। तूप घालणं शक्य नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला आता दिव्यामध्ये जर तुम्ही तेल घातलेलं असेल तर त्या तेलामध्ये तुम्हाला थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे। दिवा प्रज्वलित करून आपल्याला एका प्लेटमध्ये मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्या मसूर डाळीवरती हा प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। गणपती बाप्पांची जी मूर्ती असते किंवा गणपती बाप्पांचा फोटो तुमच्या देवघरामध्ये असेल तर हा जो दिवा आहे तर त्याच्या समोर तुम्हाला लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी, संकट, दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहत असतं आणि त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुम्हाला जो आहे तर तो करायचा आहे। यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि यासोबतच तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ते इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर भरपूर कष्ट करत असाल, मेहनत करत असाल, प्रयत्न करत असाल पण तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळत नसेल आणि तुमचे केलेले कष्ट किंवा प्रयत्न जे आहेत तर ते वाया जात असतील आणि यासोबतच तुमचे कष्ट सुद्धा वाया जात असतील तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 5 लवंगा घ्यायच्या आहेत। अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। तुटलेल्या, फुटलेल्या, खराब झालेल्या, क्रॅक गेलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत। तर या लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप अगरबत्ती लावायची आहे। यानंतर 1 लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। ओम गणपतये नमः असं म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती लवंग तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर म्हणजे मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्हाला ती अर्पण करायची आहे। आता त्याचप्रमाणे पुन्हा तुम्हाला दुसरी लवंग घ्यायची आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। ओम गणपतये नमः तुम्हाला म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला दुसरी लवंग सुद्धा अर्पण करायची आहे। असं 5 वेळेला तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या 5ही लवंगा तुम्हाला
गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। तुमच्या मनात आता जर समजा 2 इच्छा असतील, 3 इच्छा असतील तर तुम्हाला 5 लवंग अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला वेगळ्या 5 लवंग अर्पण करायच्या आहेत आणि त्या इच्छा व्यक्त तुम्हाला करायच्या आहेत। तर अशा तुम्हाला 5 इच्छा असतील तर तुम्ही त्या सुद्धा व्यक्त करू शकता। 5 लवंगा तुम्ही हातामध्ये घेऊन तुम्ही क्रमशः 5 वेळेला सुद्धा इच्छा व्यक्त केल्या तरीही चालतील। दुसऱ्या दिवशी तुम्हाला या लवंगा उचलायच्या आहेत आणि एका पुडीमध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत। यावर नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे तर त्यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे आणि त्याचबरोबर विघ्नांचा नाश करणारे, संकट दूर करणारे हे देवता मानले जातात आणि त्यामुळे तुमच्या मुलांच्या अडचणी, मुलांचे संकट, विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील किंवा उद्धटपणा करत असतील, जसं की मुलांचं आता बघा वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। म्हणजे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे। आता स्टीलचा ग्लास तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही मग तांब्याचं भांड घेतलं तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या करंगळीच्या जवळचं जे बोट आहे तर ते तुम्हाला त्या पिण्याच्या पाण्याच्या ग्लासमध्ये तुम्हाला बुडवायचं आहे आणि 3 वेळेला तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। 3 आवर्तनं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र याचं सुद्धा 1 वेळेला पठण करायचं आहे आणि 108 वेळेला तुम्हाला ओम गण गणपतये नमः असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही इतर कुठला तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र येतो तर त्या मंत्राचा सुद्धा तुम्हाला 108 वेळेला जप हा करायचा आहे आणि ते अभिमंत्रित झालेलं पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि रोज थोडं थोडं जरी पाणी त्यांना प्यायला दिलं तरी सुद्धा तुमच्या मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला फरक हा दिसून येईल। तुमची मुलं शाळेमध्ये जात असताना त्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी भरून दिलं तरीही चालेल। तर हे पाणी पिल्यामुळे मुलांमध्ये हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात होईल, मुलं अभ्यास करू लागतील आणि केलेला अभ्यास त्यांचा लक्षात राहायला सुद्धा सुरुवात होईल आणि अभ्यास करताना तुमच्या मुलांच्या म्हणजे जिथे तुमची मुलं अभ्यासाला बसतात त्याच्या समोर तुम्हाला एक गणपती बाप्पांचा फोटो सुद्धा आवर्जून लावायचा आहे, जेणेकरून मुलं अभ्यास करत असताना फोटो मुलांच्या समोरच राहील आणि त्यांचा सुद्धा मुलांना नक्कीच फायदा होत असतो। मुलांचा जो काही अभ्यास आहे तर तो त्यांच्या लक्षात राहतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत असते, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता सुद्धा मानले जातात आणि त्यामुळे तुमच्या मुलांना याचा नक्कीच फायदा सुद्धा होईल। तर सांगितलेले सगळे उपाय हे अतिशय प्रभावी असे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, त्यामुळे तुम्ही उपाय नक्की आवर्जून या दिवशी करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।